जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 19वा. शिकवण नाम. समास 8वा. उपाधी लक्षण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. सृष्टीमध्ये बहुलोक, परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती. जय जय रघुवीर समर्थ. 19व्या दशकामध्ये समर्थांनी अखंड शिकवण पिंडाकडे उभी करून घेण्याचा यत्न लावलेला आहे. गेल्या समासामध्ये यत्न निरूपण नाम दाखवलं. नासक उपाधीच सोडावे आणि वय सार्थकी घालावे. बोलले अत्यंत जाणीवपूर्वक, अत्यंत निश्चयपूर्वक, अत्यंत ठाम राहून, अत्यंत दृढ संकल्प घेऊन आपण काय केलं पाहिजे, तर बोलले बुद्धिवाद निरूपण नाम. म्हणजे काय, त्याच्या आधी बुद्धिवाद दाखवलेला होता, त्याच्यानंतर यत्न दाखवला. बुद्धीचा विवेकाचा जो भाग आहे, बोलले तो जसाच्या तसा स्वीकारून त्याच्यावर ठाम उभं राहण्याची भूमिका कुठली आहे, तर यत्नाची भूमिका आहे. भेजणार खाली पडला म्हणजे तो भेजणारी जाणीतला. म्हणजे काय, बोलले आपण खाली पडणार नाही. बाकीच्यांना कळत नाही, आपल्याला कळतं. आपलं अंतर्मन सांगतं, परमेश्वर सांगतो, सद्गुरू सांगतात. बाहेरच्या लोकांना दिसत नाही, पण आपल्याला दिसतं. नेमता लोक उगाच राहिला टाका, मग कोणाचं काहीच जाणार नाही. येथे काय बा कुणाचे गेले, ज्याचे त्याचे ज्याने त्याने अनहित केले. म्हणून 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 म्हणजे बोलले तर काय करायला पाहिजे, तर बोलले चपळ व्हायला पाहिजे. मंद हळूहळू चालतो, चपळ कैसा आटोपतो. चपळ बोलले चपळपणाशिवाय नाही. दृढ संकल्प, दृढ निश्चय, सगळं काही अत्यंत नियोजनबद्ध सगळं कार्य असायला पाहिजे. संसारातलं असू द्या की परमार्थामधलं असू द्या. बोलले सगळ्या गोष्टी जेथल्या तेथे पाहिजे. अक्षर सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, हे सगळं समर्थांनी त्या बोलले समासामध्ये दाखवलेलं आहे. तर याचा मतितार्थ काय आहे की सगळं काही बरोबर, सगळं असं दृढ उत्तमाचा सगळा संकल्प घ्यावा. सगळं काही वेळच्या वेळी सगळं करावं, उपासना करावी, व्यायाम करावा, सगळं संसाराचा कामधंदा करावा. बोलले ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत चपळपणे आपण सगळ्या पार पाडल्या पाहिजे. आणि तेवढ्याच चपळपणे भक्तीसाठी, परमार्थासाठी वेळ काढून घेतला पाहिजे. त्याशिवाय नाही. नाहीतर ह्या अशा उपाध्या उपाध्या. आता हा या समासाचं नाव समर्थांनी फार सुंदर दिलेलं आहे. उपाधी लक्षण निरूपण नाम. बोलले जोपर्यंत विवेक नाही, जोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत निरूपण नाही, तोपर्यंत उपाधी आहे हे लक्षातच येत नाही. तोपर्यंत मनुष्याला काय वाटतं की मी फार सुंदर, मी फार मोठा, मी फार चतुर, मी माझ्यासाठी करतोय, माझ्या संसारासाठी करतोय, माझ्या अमुकसाठी करतोय, माझ्या तमुकसाठी करतोय. पण हे समास श्रवण करत असताना, हा समास श्रवण करत असताना एक फार सुंदर समर्थ सांगतात, आपणास उपाधी मुळीच नाही. माहे आपण जे करतोय ते काय आहे, ऋणानुबंधे मिळाले सर्वही. म्हणजे कार्याकारण आहे. ऋणानुबंध मिळालेले आहे, योगानं मिळालेले आहे. योग आहे म्हणजे काहीतरी आपण संचित, आपलं मनात वांचिरे पूर्व संचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे ह्या सगळ्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे मिळालं. ज्याचं त्याचं काहीतरी हिशेब आहे. काही कोणावर राग भरायचं नाही, काही कोणावर भारी भरायचं नाही, काही कोणाला बोलले दोष द्यायचा नाही, काही कोणाचा कौतुकाचा विषय नाही. बोलले हे काय आहे, ऋणानुबंधे मिळाले सकळ काही. आपणास उपाधी मिळाले. बोलले ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आपणास उपाधी मुळीच नाही. आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. बघा हे फार सुंदर आहे. हे समासाचा सार आहे. आल्या गेल्याची क्षिती नाही म्हणजे उपाधी रहित. बोलले समर्थ म्हणतात ते
बोलले उपाध्यांचा शेंदूर आपण लावायला नको. म्हणजे काय, कशात अडकू नको, मीपणात नको, माझेपणात नको, अधर्मात नको ना धर्मात नको. म्हणजे काय, आल्या गेल्याची शिती नाही, अलिप्तपणाचा निश्चयो, मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्तीचा निश्चय आहे. ते तुके सगळे कोणाचे, देवाचे. आलं गेलं सगळं परमेश्वराला समर्पित करत राहणं म्हणजे काय आहे, उपाधी विरहित होणं. म्हणजे झालं जे प्रत्येक कर्म मनाजोगतं असू द्या किंवा मनाच्या विरुद्ध असू द्या, हे सगळं काही त्या एका समर्थाला, एका सद्गुरूंना समर्पित करून प्रत्येक वेळेस बाजूला होता येणे म्हणजे उपाधी विरहित होणे आहे. सृष्टीमध्ये बहु लोक, कारभार कारभार कारभार, बहुत लोक आहेत, बहुत सगळे कारभार आहे, बहुत साऱ्या सगळ्या गोष्टी या सृष्टीमध्ये आहे. मग हे केव्हा कळतं, परिभ्रमणे कळे कौतुक, फिरल्यानंतर कळतं. म्हणजे शोधल्यानंतर, पाहिल्यानंतर, थोडंसं डोळे उघडून बघितलं ना, डोळे आपले कुठले डोळे, तर बुद्धीचे डोळे जर उघडून बघितलं तर कळतं सृष्टीमध्ये बहुत लोक आहे, बहुत सगळेजण सगळे धाव करतायत, सगळेजण पळ करतायत. कोणाला काय झालं किंवा कोण काय घेऊन गेलं किंवा कोण समाधानी झालं, कोण सुखी झालं, पाहावे आपण असे आपण. कारभार आटोपेना करावेना आणि उगेही राहावेना, या कारणे सकळ जना काय म्हणावे, अशी भूमिका, अशी अवस्था झालेली आहे. कारभार आटोपेना आणि उगेही राहावेना, उगं राहवल्या जात नाही. जो कारभार सुरू केला तोही पूर्ण होत नाही. आध्यात न मध्यात अशी अवस्था मनुष्याची झालेली आहे. इकडे ना तिकडचा, इकडचा ना तिकडचा, घरचा ना घाटचा, अशी अवस्था मनुष्याची झालेली आहे. नको त्या सगळ्या उपाध्या मनुष्यानं सगळ्या लावून घेतलेल्या आहेत. म्हणून सृष्टीमध्ये बहुत लोक, सृष्टीमध्ये बहुत लोक आहेत. परिभ्रमणे कळे कौतुक, नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती. फिरल्यानंतर कळतं, शोधल्यानंतर कळतं. बोलले किती लोक आहेत, कोणी काय 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 उपाध्या लोक घेऊन बसलेले आहे आणि कशातमध्ये काय आहे, कशातच काही राम नाही. फक्त काय आहे, रामातच राम आहे. म्हणून बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. बोले सत्य बोलावं, यथा तथ्य चालावं, याच्यातच राम आहे. सोबत रामानामाची जोड असावी, याच्यातच राम आहे. फार सुंदर आहे. अख्ख्या सगळ्या परमार्थाचं म्हणा किंवा सगळ्या गोष्टींचं सार जर एका वाक्यात, परमार्थाचं सार सगळं एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगता येईल? समर्थांच्या कृपेनं. समर्थ आम्हाला काय सांगू बघत आहे, तर बरे सत्य बोला यथा तथ्य चाला. बहु मानिती लोक तेने तुम्हाला. लहान मुलांना शिकवण हे त्या बालभक्तीच्या सगळ्या विषयामधलं जरी असलं तरी बोलले ही भूमिका बाल, आपण पण बालच आहोत. बोलले त्या एका मुख्य परमेश्वराच्या दृष्टीनं आपण कोण आहोत, आपण पण बालच आहोत. आपण पण अजून चुका करतो म्हणून आपण बाल आहोत. ज्याच्या चुका संपल्या तो शहाणा झाला किंवा तो मोठा झाला. जोपर्यंत चुका होत आहेत तोपर्यंत बालच आहे. म्हणून बालपणासारखंच राहावं, नम्र राहावं, प्रांजळ राहावं, लीन राहावं. बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, रामनामाची जोड असावी, याच्यातच सर्व काही आलं. बाकीचं सगळ्या काय आहेत तर त्या उपाध्या आहेत. आणि त्या उपाध्या काय करता, उपाध्या मनुष्याला शेवटी अडकवण्याचं काम करता. मनुष्याच्या सगळ्या अंतरातली शांती, अंतरातली स्थिरता, अंतरातली बोलले जी निश्चळ वृत्ती आहे ती घालवण्याचं काम करतात. म्हणून बोलले ह्या सगळ्या उपाधी विरहित होण्याचा मंत्र समर्थांनी या समासाच्या रूपानं चालवलेला आहे.
नाना प्रकारीचे विवेक आढळू लागते. परिभ्रमण करावं, शोधावं. आता परिभ्रमण करावं म्हणजे काय, बाहेर फिरायला जावं का? हे पूर्वी होतं. तेव्हा असे मोबाईल्स वगैरे नव्हते. पण जग काय आहे, दूरचित्रवाणी नव्हती. जग काय आहे, जगात काय चालतं, आपल्यासारखे देश पण आहेत, ते ते कसे राहतात, ते कसे वागतात, या काहीच गोष्टी कोणालाच काहीच माहीत नव्हतं. तेवढ्यापुरतं आजूबाजूचे 5, 25, 50 गावं, तेवढ्यापुरतं सगळं ते लोकांना माहितीगिरी होती. 5, 50, 100, 200 किलोमीटरपर्यंतची. मग त्यावेळेस हे सगळं जग बघावं आणि आपण या जगात एकटे नसून आपल्यासारखे कितीतरी हजारो लाखो जीव आहेत, हे असे जन्माला येतात आणि उगाच मरून जातात आणि सगळं माझं माझं करत जातात. सगळं प्रत्येकजण माझं माझं भ्रांतीचं ओझं म्हणून सगळं मीपणाचं सगळं आठवडं जमा करत 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 ते ओझं वाहत 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 वाहून जातो, वाहवला जातो. अशामध्ये काळाच्या सगळ्या प्रवाहामध्ये तो वाहवला जातो, संपून जातो, अस्तित्व गमावून बसतो, अनंत कालासाठी परत फिरत असतो. मग समर्थ बोलले, असं हे फिरणं होऊ नये, अधोगती होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर परिभ्रमण केलं पाहिजे. परिभ्रमणे कळे कौतुक. कौतुक कळेल, मग कौतुक कळेल. कशाचं? बोलले परिभ्रमणातून मग कौतुक कळेल. कशाचं कौतुक करेल? तर बोलले हे मी कोण, आपण कोण, देव कोण, हे जग काय, याचा निश्चय बोलिला असे. नाना प्रकारीचे विवेक आढळू लागते. विवेक बुद्धी फुटेल. एक श्रवण. आत्ताच्या काळामध्ये ना असं आता सगळं घर बसल्या आपल्याला सगळं कळतं. मोबाईल आहेत, एक सगळं बोलले एका क्लिकवर आपल्याला पाहिजे ती सगळी गोष्ट बघता येते. आणि बोलले बघितल्याच्या नंतर हे सगळं आपल्याला कळून येतं. आता गरज काय आहे, फक्त हे कौतुक कौतुक कळवून घेण्याचं. सगळं आता पाहून सगळं झालं आपलं, काहीच बघायची आवश्यकता नाही. प्रत्यक्षच गेलं पाहिजे असं काही नाही. मोबाईलवर सगळं बघितलं आहे आपण, टी व्हीवर सगळीकडे. आता ते आता ह्या सगळ्यांमागची भूमिका, हे सगळं जग, जगातील सगळे वेगवेगळे देश, वेगवेगळे सगळे लोक, प्रत्येकजण कसा जगतो आहे, कसा उठतो आहे, रोज सकाळी उठतो, कसा कामावर जातो, संध्याकाळी येतो, परत तेच सगळे संसार धंदा सगळा, परत जाणं येणं, याच्यातच सगळं जग अडकलेलं आहे. याच्या पलीकडे काही आहे का? नाही. हे परिभ्रमण म्हणजे शोधावं, विवेकानं शोधावं, चिंतन करावं. आणि हे चिंतन श्रवण करू तेव्हाच होईल, नामस्मरण करू तेव्हाच होईल, उपासना करू तेव्हाच होईल, त्याशिवाय होणार नाही. नाना प्रकारीचे विवेक आढळू लागते. म्हणून उपासना घडावी, श्रवण घडावं, मनन घडावं, चिंतन घडावं, ध्यान घडावं. रघुनायका मागणे हेची आता, की पुढे फार सुंदर दिलेलं आहे. किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन, सुखदुःखे समाधान दंडळेन. किती प्रपंची जन अखंड वृत्ती उदासीन बोलले, सुखदुःखे समाधान दंडळेन. आता ह्या जगामध्ये अजून असे काही बरेच असे जे लोक आहेत, ज्याला आपण निस्पृह म्हणूया, कोणी त्याला योगी म्हणू शकतं, कोणी त्याला साधू म्हणती, कोणी त्याला संत रे. ते कसे आहे, त्यांची वृत्ती कशी आहे, अखंड वृत्ती उदासीन. मग ही वृत्ती स्थिर झालेली आहे म्हणून ते काय झालेले आहेत, त्यांचं सुख दुःख समाधान दंडळेना. सुख येऊ दे, दुःख येऊ दे, त्यांचं समाधान काही केल्या जात नाही. अखंड वृत्ती उदासीन, सुखदुःखे समाधान दंडळेना. बोलले त्यांचं हे समाधान काही केल्या जात नाही. याचं कारण काय असं आहे, अखंड वृत्ती उदासीन. उदासीनता तत्वता सार आहे.
मना तुझी तूच वृत्ती, तुझं तूच अंतःकरण शोधून पाहे. बोलले आल्या गेल्याची शिती नाही, ऐसे झाले पाहिजे. बोलले मागच्या समासात पण समर्थांनी सांगितलं, नासक उपाधीस सोडावे, परिभ्रमणे कंठावे कोठे तरी. शोधावं बाबा, शोधण्यासाठी हा सगळा जन्म आहे. नासक उपाधी सोडाव्या, ज्या उपाधींचा शेवटी नाशामध्ये होणार आहे, किंवा त्याचं आउटपुट हे शेवटी खाली काय 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 बोलले आपली आत्मस्थिती त्याच्यातून बनणार आहे हे शोधलं पाहिजे. काय अंतरिम अवस्था आपणाला प्राप्त होणार आहे, काय अंतिम अवस्था आपणाला प्राप्त होणार आहे हे शोधलं पाहिजे. आणि मग कळून येतं की कशातच काही नाही, कशातच राम नाही, फक्त रामातच राम आहे. अखंड वृत्ती उदासीन. आणि मग वृत्ती कशी करावी? उदासीनता तत्वता सार आहे, मना सर्वथा सत्य शोधून पाहे. सगळीकडे ते हे सार बघून, त्याचं अंतिम सगळं साध्य बघून, हेतू अंतिम काय साध्य होणार आहे किंवा काय सिद्ध होणार आहे हे बघून बोलले फार उतू नये, मातू नये, लाजू नये. बोलले तर काय करावं? अखंड वृत्ती उदासीन, अखंड परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून राहावं. जमेल तसं परमेश्वराचं भजन करावं, उपासना करावे, श्रवण करावं, आणि आलं गेलं सगळं भगवंताला समर्पित करावं. कशाचंच सुखदुःख मानू नाही. आहे ते तुके सगळे देवाचे म्हणून बोलले हे सगळं आपलं आयुष्य बोलले अखंड स्मरणाच्या, अखंड जाणीवेच्या भूमिकेमध्ये सगळं आपण क्रमण केलं पाहिजे. स्वभावेची नेमक बोलती, सहजची नेमक चालती, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने. मग आता जे उपाधी रहित काही जण असतात, बोले त्यांना जमतं की बोलले सगळ्या उपाध्या, सगळ्या मनाच्या अहंकाराच्या सगळ्या अवस्था सगळ्या टाळून काय करायचं तर नेमक बोलती, नेमक चालती, अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांस माने. अपूर्वपणे ते सगळं वागत असतात. सहजची ताळज्ञान येते, स्वभावेची रागज्ञान उमटते, सहजची कळत जाते न्याय नीती लक्षण. एखादा आडळे गाजी, सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडी ताजी प्राणीमात्रांची. बोले चुकोन उदंड आढळते, भारी मनुष्य दृष्टी सपडते. आता ही जी सगळी लक्षणं सांगितली, तर ही सगळी लक्षणं कशी आहेत तर हे एखाद्या विरळ्या मनुष्याची, सगळी भारी मनुष्याची सगळी लक्षणं आहेत. असे मनुष्य विरळे आहेत. कोण विरळे आहे की जे बोलले स्वभावेची नेमक बोलती, नेमकं बोलणारे आहेत. फार अशी निरर्थक अशी बडबड करत नाही. त्यांचा शब्द न शब्द कसा असतो असा तोलून मापून असतो. सहजची नेमक चालती, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं, त्यांचं सगळे स्वभावाचं सगळा नेमक आहे की बाबा रे नको असं नीती न्याय धर्माला सोडून मला काही करायचं नाही. मग जे काय करायचं आहे ना तर ते काय करतात त्याच्यावर ते सगळं सूत्रानुसारच सगळं करतात. आपोआप त्यांच्या हातून हे सगळं होतं. स्वभावेची नेमक बोलती चालती, स्वभावानं सगळं हे सगळं होतं. त्याचा स्वभावच तो बनलेला असतो. अपूर्व बोलण्याची स्थिती सकळांसी माने, आणि अपूर्व बोलतात, काहीतरी जे बोललं ते सगळं विशेष असतं. सकळांसी माने, आणि सगळ्यांना ते आवडतं, सगळ्यांना ते भावतं. त्यांच्याकडे सगळं मग हे याच्यामुळे काय होतं बघा ना. आता आधी काय दिलं समर्थांनी, काही लोक काय करतात की नेमकं चालतात, नेमकं बोलतात, सगळ्या गोष्टी प्रमाणामध्ये असतात, न्यायनीती धर्मानं सगळं ते अनुसरण करतात. मग ह्याचा परिणाम काय होतो बघा की सहजची ताळज्ञान येते. म्हणजे मग त्यांच्याकडे ज्ञान सगळं आपोआप येतं. कारण हे सगळं आतमध्ये प्रकट. अंतःकरण ज्याचं शुद्ध झालं ना, त्या शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अंतःकरण ज्याचं निर्मळ झालं ना, त्या अंतःकरणामध्ये मग तळ दिसायला लागतो. कोणाचा तळ दिसायला लागतो
बोले त्या शुद्ध ज्ञानाचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध ज्ञान त्या ठिकाणी आपोआप प्रकट होतं. काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. आणि म्हणून मग असे जे लोक आहेत की स्वभावेची राग ज्ञान उमटते, त्यांच्याकडे स्वभावतः या सगळ्या गोष्टी येतात, सहजची कळत जाते न्याय नीती लक्षणं. आणि त्यांना हे सहजपणे त्यांच्याकडे सगळे न्याय नीती लक्षणं सगळे उभे राहतात. स्वभावतः सगळं त्यांना कळायला लागतं. त्यांच्या मनातच सगळे, हृदयातच सगळी शांती भरून जाते आणि सगळ्या त्यांच्या त्या क्रियेमध्ये, सगळ्या कार्यामध्ये ती सगळी उमटते. असे हे लोक काय असतात की हे अपूर्व असतात, फार असे सिद्ध असतात, महंत असतात, साधू असतात, ऋषी असतात. आणि असे एखादा आढळे गाजी, अखंड सकळ लोक अखंड राजी, सदा सर्वदा आवडी ताजी प्राणीमात्रांची. बोलले हे असे जे लोक आहेत ना, की बोलले हे अशांना फार मान सन्मान मिळतो आणि सगळे लोक त्यांच्यावर काय असतात, बोलले खुश असतात. चुकून उद्दंड आढळते, भारी मनुष्य दृष्टीस पडते, महंतांचे लक्षण से वाटते अकस्मात. असे हे जे आहेत हे फार चुकून आढळतात, विरळे असतात आणि भारी मनुष्य, महंत आहेत जणू काही असं वाटायला लागतं. आणि बोलले ऐसा आढळता लोक चमत्कारे गुणग्राहिक, क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. असे लोक सगळे आढळले म्हणजे मग काय होतं, चमत्कारे गुणग्राहिक. त्यांच्या अनुसरण लोक करतात, त्यांच्याकडून गुण घेतात, त्यांचे अनुयायी बनतात, शिष्य बनतात. क्रिया बोलणे नेमक प्रत्ययाचे. मग हे केव्हा असं कोणाचं असतं किंवा असं कोणाला म्हणावं, त्यांची क्रिया उत्तम आहे, बोलणं उत्तम आहे आणि एक सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. क्रिया आणि बोलणे म्हणजे बोलता एक आणि करता वेगळं असं नाही. जर न्याय नीती धर्माच्या गोष्टी सांगतोय ना, तर स्वतः ते सगळं करत असतो. आणि बोलले सगळं काही त्याचं आत बाहेर वेगळं असं काही नसतं. सगळी भूमिका, एकच भूमिका आत आणि बाहेर असते. आता हे असे जे असतात ना, की बोलले जे स्वतःच्या अवगुण जरी असले ना तरी ते पटकन मान्य करून घेतील. केवळ नुसते स्वतःचे सद्गुणच ते काही सांगणार नाही, तर अवगुणसुद्धा ते सांगतात. मग असे जे असतात ना, कोण असतात असे की सकळ अवगुणांमध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण, मोठे पाप करंटपण चुके नाकी. बोलले एक स्वतःचं फक्त अवगुण किंवा गुण तर चांगलं प्रत्येकाला वाटतातच, पण काही काही असे असतात ना की अवगुण देखील त्यांना काय वाटतं, स्वतःचे सद्गुण वाटतात. आपले अवगुणामध्ये अवगुण, आपले अवगुण वाटती गुण. बोलले हा सगळ्यात मोठा अवगुण आहे की आपले अवगुण हे गुण वाटणे. मोठे पाप करंटपणा, बोलले पाप आहे काहीतरी, करंटेपणा आहे हा असं काय असणं म्हणजे. म्हणून कधीच आपले अवगुण त्यांना मोठं करू नये किंवा त्या आपल्या अवगुणांना जास्त खतपाणी घालू नये किंवा भाव देऊ नये. आपण कोणाला चुकीचं बोललो म्हणा किंवा आपण कोणाशी चुकीचा व्यवहार केला त्याचं मिथ्या समर्थन करू नये. जर कदाचित यथाकदाचित ते लक्षात आलं तर तात्काळ ते सुधारणा करावी, संबंधितांची क्षमा याचना करावी किंवा आणखीन काही ते सुधारणेच्या रूपानं काही करता येणं शक्य असेल तर ते करावं. पण हे आपले गुण अवगुण मानणं हे काय आहे, करंटपण आहे, मोठं पाप आहे. आपण ज्या वेळेस असं हे नम्रपणा घेतो, लहानपणा घेतो आणि हे सगळं बोलले सुधारण्याचा प्रयत्न करतो, समजून घ्यायचं की आपलं ते पाप आपण कमी करत आहोत किंवा ते असं केल्यानं ते पाप नष्ट होतं. म्हणून चूक झाली असेल तर त्याला माफी मागून घ्यायची किंवा त्याला क्षमा याचना करायची. ढाळेची काम होते सदा, ते जपल्याने नव्हे सर्वदा, तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. मग असं जे असतात प्रभावशाली लोक जे असतात, बोलले त्यांच्या त्या कृतीतून लोक प्रभावित होतात. बोलले आणि त्यांच्या त्या प्रामाणिकपणामुळे लोक प्रभावित होतात.
ते जपल्याने नव्हे सर्वदा. ते असं स्वतःला मोठं करत नाही, स्वतःचे अवगुण झाकून ठेवत नाही. बोलले ते जपल्याने नव्हे सर्वदा, तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. बोलले म्हणून असं आपण बोलले, जो जपत नाही, जो असं अत्यंत सरळ सरळ प्रामाणिकपणे सगळं करतो, त्याची पीळ पेच आढळत नाही. मग त्याला कधी अशा त्याच्या आयुष्यात अशी पीळ, जो साधा सरळ प्रामाणिक मनुष्य आहे त्याला त्याच्या आयुष्यात जो पीळ पेच ठेवत नाही, बोलले त्याला भगवंत कधी अडचण आणत नाही, किंवा किंवा भगवंत म्हणण्यापेक्षा त्याच्याच कर्माचा तो सगळा एक भाग असतो. तसं पीळ पेचामध्ये कधी अडकत नाही. आता एखादा काय करतो, इकडे वेगळं बोलतो, तिकडे वेगळं बोलतो, ह्याला वेगळं सांगतो, त्याला वेगळं सांगतो. मग एखाद्या वेळेस मग असे हे दोघं तिघं चौघं एकत्र आले आणि तोच विषय जर पुन्हा निघाला, तर मात्र हे असं वेगळं सांगणाऱ्याची मात्र काय होते, त्याच्यावर आपदा येते, पीळ पेचाची आपदा येते. म्हणून साधं सरळ राहावं, प्रामाणिक राहावं, हेच भगवंताला आवडतं. आणि भगवंताला आवडतं म्हणण्यापेक्षा ह्याच्यातच आपलं काय आहे, तर सुख आहे, कल्याण आहे, समाधान आहे, चित्ताकडे शांती याच्यामध्ये आपले टिकून राहते. म्हणून तेथे पीळ पेचाची आपदा आढळेची ना. एकासी अभ्यासिता नये, एकासी स्वभावेची ये, ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. एखाद्याला अभ्यासता येत नाही, एकाला स्वभावता अभ्यासून देखील एखादी गोष्ट येत नाही, आणि एखाद्याला असं स्वभावता येतं. ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. आता हा भगवंताचा महिमा आहे. बोलले एखाद्यानं खूप खूप सारं डोकं आपटून आता आपण शाळेतच बघा ना, एखादा खूप असं मेहनत करतो, किंवा त्याच्या लक्षातच राहत नाही, किंवा त्याला तो विषय समजतच नाही. पण एखादा असा नुसता थोडंसं देखील त्याने लक्ष दिलं तरी त्याला ते सगळं लगेच समजतं. आता ज्याला हे शाळेतलं समजत नाही, त्याला बाहेर एखाद्या चांगल्या एखाद्या शेतातल्या म्हणा, किंवा एखाद्या मशीनमध्ये म्हणा, किंवा एखाद्या चांगल्या अशा वेगवेगळ्या सगळ्या बाहेर निसर्गामध्ये म्हणा, त्याच्या ठिकाणी त्याचं खूप भान असतं, किंवा त्याला ते त्या ठिकाणी चांगलं समजतं. तर प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ती असते. नुसतं शाळेत पाठांतर करून हुशार असणं म्हणजे हुशार नाही, तर त्याला जे जमतं त्याला ते करू देता आलं पाहिजे, हे जसं आपल्या पालकांना कळतं. तर याच्यामध्ये काय आहे, ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा. भगवंताची लीळा आहे. सगळ्यांना पुस्तकातच हुशार करून ठेवलं असतं तर सगळे क्लिरिकल किंवा ठराविकच नोकऱ्या सगळे लागले असते. मग बाकीचे जे सुंदर सुंदर आविष्कार, सुंदर सुंदर निर्मिती ह्या जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होत असते. अभियांत्रिकी क्षेत्र असेल, वेगवेगळ्या ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, कॉम्प्युटर क्षेत्र असेल, ते ह्या अशा वेगळ्या बुद्धिमत्तेच्या लोकांमुळे होत असते. तर त्याच्यामुळे असे कोणाला कमी लेखू नये, किंवा अमुकच हुशार आहे की तमुकच, असं काही नाही. हे सारं भगवंताची लीळा आहे. ऐसा भगवंताचा महिमा काय कैसा कळेना. मोठी राजकारणे चुकती, राजकारणी वेढा लावती, आणि नाना चुकीची फजिती चहूकडे. या कारणे चुको नये म्हणजे उदंड उपाय, उपायाचा अपाय चुकता होय. काय चुकले ते कळेना, मनुष्याचे मनची वळेना, खवळला अभिमान गळेना दोहीकडे. अवघे फळची नासती, लोकांचे मने भंगती, कोठे चुकते युक्ती काही कळेना. व्यापे विन आटोप केला, तो अवघा घसरतची गेला. अकलेचा बंद घातला दुरीदृष्टीने, एखादे मनुष्य ते सिळे, त्याचे करणेची बावळे, नाना विकल्पाचे जाळे करू न टाकी. ते आपणासे उकलेना, आणि दुसऱ्यास काहीच कळेना. नाचे विकल्पे कल्पना ठाई ठाई. आता बघा ना, ह्या सगळ्या उपाध्यांचे सगळे एक स्तर समर्थांनी या ठिकाणी सांगितलं. कुठला स्तर सांगितला की बोलले, काही जण अशा उपाध्या उभ्या करतात, किंवा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात करतात,
आणि ते काही त्यांच्याकडून पूर्ण होत नाही. आणि बोलले राजकारणी वेढा लावती नाना चुकीची फजिती चहूकडे. आता हे समर्थांनी एखाद्या महंतासाठी, सिद्धासाठी, किंवा जो स्वतःला फार मोठा साधू समजतोय, संत समजतोय, त्याच्यासाठी सगळं हे लिहिलेलं आहे. तो काय करतो की स्वतः फार मोठं असं भक्तीचं स्तोम सगळं उभं करतो आणि बोलले मग शिष्य समुदाय, भक्त समुदाय सगळा गोळा करतो. मोठी राजकारणी चुकती, राजकारणी वेढा लाविती. पण मग ती परिपूर्णता, ती परिपक्वता, ते सामर्थ्य आतमध्ये आलेलं नसतं. आणि मग काय होतं, चुका होतात, काहीतरी कर्म आचरण सगळं बिघडतं. आणि मग काय होते, फजिती होते. नाना चुकीची फजिती चहूकडे. म्हणजे फजिती होते. मग हे असं काही कामाचं नाही. त्यापेक्षा समर्थ काय म्हणाले, या कारणे चुकवू नये, काही मोठा व्हायचं नाही, काही कसल्याच उपाध्यात अडकायचं नाही. हे करू दे, ते करू दे, हे वाढवू दे, ते वाढवू दे, काहीच नाही. बोलले आधी बाबा स्वतःच्या सगळ्या स्वरूपामध्ये सगळा स्थित हो, स्वरूपाला सगळं ओळख, आणि ते ओळखल्याच्या नंतर मग काही उपाध्या करायची गरज नाही. सगळं ते जे व्हायचं ते सगळं आपोआप होतं. स्वतः काही असं फार मोठं सगळं वेढा लावायची गरज नाही, किंवा फार मोठं असं राजकारण, समुदाय सगळा गोळा करायची गरज नाही. आता हे जरी एखाद्या सिद्ध महंतासाठी समर्थांनी सांगितलेलं असलं, त्याच्यामध्ये आमच्यासारख्या साधारण अशा दासांसाठी काय भूमिका समर्थ सांगू इच्छिता, की बाबा पीळ पेच राजकारण नसत्या भानगडींमध्ये पडू नको. आता राजकारण म्हणजे ते बाहेरचं राजकारण नाही, तर राजकारण हे व्यापक अर्थानं सगळा विषय आहे. फार आता एका राजकारण म्हणजे काय, फार कोणीतरी मी मोठा शहाणा, मी मोठा, असं मोठेपणातून, असं फार अहंकारातून, अहंतेतून असं काही करू नको की जिथे तू चुकशील, तुझी स्वतःचीच फजिती होईल. केवळ थोड्याशा एका मोठेपणासाठी, थोड्याशा एका अहंकारासाठी बोलले स्वतः चुकू नये आणि इतरांना देखील त्याच्यामध्ये गोवू नये. आणि म्हणून मग या कारणे चुकू नये म्हणजे उदंड, चुकोच नाही, रिकाम्या उपाध्या वाढवायच्याच नाही. बोलले एक आनंदानं देवाचा लहान बनून राहायचं. देवाचा आहे, समर्थांचा मी आहे, समर्थांचा दास आहे, म्हणून मला काही फारसं कळत नाही, मी फार लहान आहे, असं म्हणून सगळीकडे राहायचं. मोठेपणा करून मोठं बनून सगळीकडे लोकांना शिकवायला जाऊच नाही. शिकवायला गेलं ना मग ते महंतांच्या बाबतीत, सिद्धांच्या बाबतीत समर्थांनी सांगितलं की पुढे पुढे होते फजिती. ही जी भूमिका आहे तीच भूमिका आपणाला मग जशी तशी नाना चुकीची होते फजिती चहूकडे, अशी आपणाला भोगावी लागते. पेक्षा कशाला उपाध्या वाढवायच्या, लहान बनून राहायचं. काही चुकलं, काही हातून तरी क्षमा मागून घ्यायची, मला कळलं नाही, माझ्याचं चूक झाली, विषय संपून जातो. एखादी छोटीशी चूक लपवण्यासाठी उगाच मोठमोठ्या सगळ्या बाता मारत बसू नाही. लहान मी पण चुकू शकतो, कोणीही चुकू शकतो, सगळे चुकतात. मी साधारण मनुष्य आहे, मी अत्यंत लहान आहे, मी अत्यंत शूद्र आहे, अशा भूमिकेतून आपण राहिलो पाहिजे. आहे ते तुके सगळे देवाचे जर असेल तर माझं एवढं अवडंबर करण्याचं काय काम आहे, हा साधा सरळ सवाल त्या ठिकाणी आहे. म्हणून या कारणे मोठी राजकारणी चुकती, राजकारणी वेढा लागती, नाना चुकीची फजिती चहूकडे. या कारणे चुकू नये म्हणजे उदंड उपायाचा अपाय चुकता होय. काय चुकले ते कळे ना, मनुष्याचे मनची वळे. मन वळत नाही, कारण खवळाला अभिमान गळे ना तोहीकडे. आता काय होऊन जातं, आता एखादं उदाहरण आपण बघू, समर्थ आपल्याला देत आहेत. आता एखादा मनुष्य एखाद्या स्कॅममध्ये अडकतो. काय होतं, त्याला सुरुवातीला लोभ दाखवला जातो की तुम्ही जर 10,000 रुपये लावले तर तुम्हाला लगेच एका तासामध्ये बघा तुमच्या खात्याला लगेच 15,000 जमा झालेले आहेत. म्हणजे त्याला काय झालं, गळ टाकल्या गेला. 15,000 टाकल्या गेले. 15,000 मग त्याला वाटतं आपलं एका तासात, एका दिवसात, आठवडाभरात 10चे 15 झाले. मग त्याला ते सांगतात की बाबा तुला आता आणखी परत करायचं असेल
मग ते त्याच्या खात्यावर जमा करून टाकतात. मग त्याला हा एकदम जाम खुश होतो. त्याला असं वाटतं की आता आपलं बस, आपलं आता लॉटरीच लागली. आता 10चे 15 करू, 15चे लगेच 25 करू, 25चे लगेच 50, 50चे लगेच 100 करता करता वर्ष 2 वर्षामध्ये आपण मस्तपैकी आता श्रीमंत होऊन जाऊ. सगळ्या नातेवाईकांना आपण आता तोंडात बोटे घालायला लावू, मस्तपैकी आलिशान घर बांधू, मोठी गाडी घेऊ, अशी स्वप्न हा लगेच बघायला लागतो. आणि मग काय होतं, हा 15 त्याला सांगतात ते की आता तुम्ही आणखीन टाका, म्हणजे तुमचा आणखीन फायदा होईल. मग आता हा 10 नाही टाकत, हा आता 30 टाकतो, 50 टाकतो आणि मग काढायला जातो. पण मग ते म्हणतात आता तुम्हाला लगेच काढता येणार नाही, याला आता लॉकिंग पिरियड आहे, म्हणजे तुम्हाला आता कमीत कमी 3 ट्रेड घ्यावे लागतील. मग पहिला ट्रेड 30,000चा, दुसरा ट्रेड 60,000चा, तिसरा ट्रेड 1,20,000चा. मग तो हा बोलतो माझ्याकडे पैसे नाही. मग तो बोलतो तुमचे आता हे पैसे तुम्हाला त्याच्याशिवाय परत मिळणार नाही. मग तसं इकडून तिकडून जमा करून शेवटचे 1,20,000 टाकतो. पण ते म्हणतात की आता हे सिस्टीममध्ये आणखीन काय झालेलं आहे, सिस्टीमने मध्ये तुम्हाला आणखीन एक ट्रेड करावा लागणार आहे. पुढचा ट्रेड आहे 2,40,000चा. आता हा शेवटचाच आहे, आता तुम्हाला याच्या पुढे काही करायची गरज नाही असे ते सांगतात. आता याच्यात जवळचा फंड आधीच संपलेला असतो. हा कर्ज बिर्ज करून इकडून तिकडून घरात सोनं बिनं असतं, घरच्यांना कळत न कळत सगळं विकून तो तेवढे पैसे गोळा करतो आणि टाकून देतो. टाकून दिल्याच्या नंतर तो बोलतो आता मला माझे राहील सगळे 5-6 लाख जे झाले जमा ते सगळे द्या व्याजासहित. ते बोलतात आता याला लॉकिंग आहे, तुम्हाला तुमचे पैसे 15 दिवसाने भेटतील. 15 दिवसानंतर हा बघायला जातो तर ह्याला याचं अकाउंटच ब्लॉक झालेलं असतं. याचे सगळा संपर्क ज्यांच्याशी करत होता, ज्यांच्याशी बोलत होता, तो संपर्क तुटलेला असतो. ते सगळे कॉन्टॅक्ट सगळे गायब झालेले असतात. अशा प्रकारे हा फसवला गेलेला असतो. पण आता पहिल्या वेळेस मिळालं, दुसऱ्या वेळेस त्यांनी सांगितलं तुला मिळणार नाही, परत करा, हे दुसरा ट्रेड घ्यावे लागेल. 30 टाकले, 50 टाकले, मग आणखीन एक टाकावं. असं करता करता कुठे जरी एखाद्या ठिकाणी जरी त्याच्या लक्षात आलं असतं की मी चुकलो आहे आणि मला चुकीची माफी मागावी लागेल, तो कदाचित तो 50,000त परत आला असता, 1,00,000त परत आला असता. पण मी चुकलो किंवा माझं हे नुकसान होतं आहे हे तो मान्य करायला तयारच नाही. हे काढू दे, ते काढू दे, असं करू दे, तसं करू दे, करता करता आहे असेल नसेल सगळं तो घालवून बसतो. कशामुळे? अहंकारातून. बोलले हे जे खवळला अभिमान गळेना, काय चुकले ते कळेना, मी चुकू शकत नाही किंवा माझ्याचं चूक होत नाही म्हणून तो असं करता करता असेल नसेल तेवढे सगळे फंड्स फेकून देतो. बोले हा अभिमानाचा सगळा विषय आहे. अभिमान बोलले जेवढा बाबा खाली ठेवता येईल, जेवढं लहान स्वतःला करता येईल तेवढं ठेवावं, त्याच्यातच भलंपण आहे. त्या शेअर बाजारात पण लोक असेच करतात. थोडंसं सुरुवातीला 10,000 हरतात, मग 20,000 हरतात, मग 50. मग बोलतो माझे 50 गेले, आता हे 50 काढून घेतो, मग बंद करतो. 50 काढण्याच्या नादात एक संपवतात. बोलतात आता एक मोठा हात लावतो, मोठा डाव लावतो, एक कसं तरी एक काढून घेतो. घाईमध्ये विखुरलेल्या सगळ्या मानसिकतेमध्ये पुन्हा ट्रेड, पुन्हा मग एकाचे 2 करून बसतो. सगळे पैसे संपतात. मग आता इलाजच नाही म्हणून मग आता बंद करतो. हा विषय कशाचा आहे? अभिमान, लोभ अहंकार, लोभ अहंकार. खवळला अभिमान गळेना दोहीकडे, अवघे फळची नासते. बघा इथे शब्द पण आला, समर्थाने इथे फळ दिला. आपण फंड या विषयाबद्दल समर्थ आपल्याला देत होते. फंड आणि फळ आजच्या काळामध्ये जणू काही एकच भूमिका आहे.
फळची नासती लोकांची मने भंगती. मग सगळीकडे इकडून तिकडून घेऊन सगळं ते पैसे इकडे तिकडे टाकलेले असतात, सगळं कर्जबाजारी होतो, ते दिल्या जात नाही, सगळीकडे मग तोंड लपवत फिरतो. लोकांची मने भंगती, कोठे चुकते युक्ती काही कळेना. बोलले हा सगळा खेळ कशामुळे झाला, तर बोलले व्यापे वीन आटोप केला. बोलले व्यापे वीन आटोप केला म्हणजे अभ्यास नव्हता, माहितगिरी नव्हती, संयम नव्हता, पक्वता नव्हती, आणि फक्त लोभाने सगळा आटोप केला, लोभाने सगळा व्याप केला. आणि काय झाला, तो अवघा घसरतची गेला. घसरला 1 लाख पण 2 लाख 3 लाख 10 लाख. पेपरला रोजच्या बातम्या येतात, इतक्यात फसवलं, तितक्यात फसवलं, आमिष दाखवून फसवलं. पण आपण फसू नये म्हणजे झाले. बुद्धीला प्रश्न साधा सरळ विचारायचा की बाहेर सरसकट सगळीकडे 7% 6% FD वर्षाचं व्याज मिळत असताना महिन्याभरामध्ये 10% 15% 20% व्याज देणारी ही सगळी यंत्रणा खरंच अस्तित्वात असेल का, की याच्यामध्ये काहीतरी फ्रॉड असेल, की हे माझा मोठा थोडं मला आमिष दाखवून माझा मोठा फंड जमा झाल्यानंतर गायब होऊन जातील. पाहावे आपण कोठे चुकते युक्ती काही कळेना, तो अवघा घसरतच गेला. अकलेचा बंद नाही घातला दुरी. हा बंद आहे. विचारानं विचारावं, विवेकानं सगळं बघावं. बोलले हा अकलेचा बंद आपल्याला घालता आला पाहिजे. अकलेचा बंद घालावा आणि असं कुठेही काही कशातही पैसे टाकायला जाऊ नये. आता हे तर झालं उदाहरण, पण मूळ आपण आपल्या सगळ्या निरूपणाकडे, मूळ श्रवणाकडे, मूळ समर्थ शिकवणीकडे येऊया. उदाहरण पण फार छान समर्थांनी आज आपणाला दिलं. आपल्या संसारामध्ये फार मोठं नुकसान याच्यापासून होणार आहे किंवा असू शकतं, म्हणून आपल्यातल्या कोणाला तरी काही जणांना समर्थांनी हा सगळा भाग दिलेला आहे. म्हणून वेळेच सावध व्हा. आणि ह्याशा बोलले थोडेफार गेले असतील आतापर्यंत आणि अजूनही त्या प्रोसेसमध्ये असेल तर जेवढे गेले आहे तेवढं तिथेच स्टॉप सोडून द्यायचे असं समजायचं. हरवले, चोरी झाले काही, पण विनाकारण अहंकाराला धरून, अभिमानाला खवळवून आणखीन रागाच्या भरात त्याच्यामध्ये परत द्वेषानं जाऊ नका. हे समर्थ आपल्यातल्या बऱ्याच जणांना आज ह्या सगळा भाग समर्थांनी दिला. त्याच्या मागून हे सगळं सांगू बघत आहेत. आणि मूळ शिकवण आपली थोडक्यात साराची शिकवण काय आहे, की आता बाबा आता हा एकच उदाहरण झालं. हे पैशाचं, लोभाचं, अभिषाचं हे एकच उदाहरण झालं. मूळ शिकवण याच्यामध्ये अशी आहे की बाबा रे व्याप आटोप. या संसारामध्ये लोभाचा, अहंकाराचा, राजकारणाचा, मत्सराचा, द्वेषाचा, क्रोधाचा, संतापाचा कुठलाच व्याप आटोप करायचा नाही. वेळ आली ना माफी मागून टाकायची, लहानपणा घेऊन घ्यायचा, पण कुठलाच लोभाचा विषय वाढणार नाही, अहंतेचा विषय वाढणार नाही, मत्सराचा, द्वेषाचा विषय वाढणार. भलेही स्वतःला थोडा कमी मिळालं, स्वतःला थोडा त्रास झाला, लोकांनी आपल्याला थोडी नावं ठेवली तरी चालेल, पण हा व्याप आटोप मोठा होऊ द्यायचा नाही. याच्यामध्ये आपलं पुढे प्रचंड नुकसान होणार असतं. त्याच्यामुळे आजच आपण माघार घ्यायला शिकलो पाहिजे. बोले आज माघार घेतली ना थोडं नुकसान होतं, पण नाही घेतली ना तर प्रचंड नुकसान होत असतं. म्हणून समर्थ काय म्हणाले, बाबा अकलेचा बंद घालून घे. अक्कल आता अकलेचं कोटेशन त्या सगळ्या व्यवहाराला लावून घे, कोटिंग करून घे आणि दूरदृष्टीनं बघ. पुढचं मोठं नुकसान बघ. आजचा थोड्याशा नुकसानासाठी मोठा फायदा किंवा मोठं संकटापासून वाचण्याची वेळ भगवंताने दिली होती, संधी दिली होती, पण ती मी गमावली. असं होऊ नये म्हणून बंद घालावा.
आणि एखादे मनुष्य ते सिळे त्याचे करण्याची बावळे. म्हणजे सिळे करण्याची बावळे म्हणजे काय? अत्यंत दुर्भाग्यपूर्ण एखादा मनुष्य असतो, अजिबात त्याला प्रारब्ध साथ देत नाही. अशांनी तर पूर्ण सगळे रिकामे धंदे सोडून द्यायचे. केवळ आणि केवळ भगवंताला शरण गेले, कशातच यश मिळत नाही आहे, कशातच यश मिळत नाही आहे. केवळ भगवंताला शरण जावं आणि बोले जमेल तसं भजन करावं, जमेल तशी उपासना करावी म्हणा, किंवा जमेल तशी भक्ती करावी, आणि कमीत कमी उपाध्या, कमीत कमी व्याप करावा, हेच अशांसाठी बरे आहे. नाना विकल्पाचे जाळे करू न टाकी. विकल्पाचे जाळे असे विणू नये की स्वतःच त्याच्यामध्ये अडकून जाऊ, कोळ्यासारखं. तर कोळी कसा असतो? कोळी जाळं विणतो, असं जाळं विणतो, असं जाळं विणतो. शत्रू अडकण्यासाठी म्हणून तो जाळं विणतो, पण बऱ्याचदा तोच स्वतःच त्याच्यामध्ये अडकून जातो. मग आपण हे स्वतः कोळ्याचं जाळं आहे. लोभाचं जाळं म्हणजे कोळ्याचं जाळं, अहंकाराचं जाळं म्हणजे कोळ्याचं, निंदेचं, मत्सराचं, द्वेषाचं, आणखीन वासनेचं जाळं हे काय आहे? हे कोळ्याचं जाळं आहे. बाबा आज ना उद्या कधीतरी त्याच्यामध्ये अडकशील. जाळं विणायचं नाही. आधी असेल थोडंफार तर तिथूनच रिटर्न व्हायला परवडेल. परत पुढे त्याच्यातच कंटिन्यू करायला परवडणार नाही. कितीही अहंकार खवळला, कितीही मन मानत नसलं तरी बोलले तरी चालेल, पण रिटर्न व्हा, परत फिरा. पैशाचा विषय असेल, अहंकाराचा असेल, काही एखाद्याशी पंगा घेतलेला असेल, लहानपणा घेऊन घ्यायचा, विषय क्लोज करून टाकायचा, समेट करून टाकायची. म्हणजे साधं सरळ फार स्ट्रिक्ट भाषेत समर्थ आज आपणाला या ठिकाणी सांगत आहे. कुठेतरी चुकीच्या ठिकाणी पैसे अटकवले असतील, थोडे अडकवले असतील, सोडून दे आणि पुढचे वाचले म्हणून आनंद, एक खीर, बासुंदी, पुरी, भजी करून खा. कारण हे कोण सांगतंय? समर्थ आपणाला जाणीव देत आहे. आणि त्याचे करण्याची बावळे, नाना विकल्पाचे जाळे करू न टाके. विकल्पाचं जाळं करायचं नाही. ते आपणासे उकलेना, दुसऱ्याचं काहीच कळेना. नाचे विकल्पे कल्पना, आपल्याला ते कळतच नाही. काय होतं? एखाद्या अशा लोभामध्ये, क्रोधामध्ये, अहंतेमध्ये मनुष्य असा काही फसतो ना, तो असं काही करत असतो ना, हे त्याला काहीच कळत नाही. असं त्याची मती अशी, मेरी मती मारी गई थी, असं आपण बोलतो, ऐकतो. अशी बुद्धी भ्रष्ट झाली होती, माझं डोकं काम करत नव्हतं, असं होऊन जातं. म्हणून ह्या विकल्पांमध्ये शक्यतो जाऊच नाही. आणि म्हणून बोलले आपल्याकडून तो आटोपल्या जात नाही, म्हणून त्यांच्यापासून दूरच राहावं. किती मोठा राहू द्या, रथी महारथी राहू द्या, चांगल्या चांगल्यांना ते काय करतात? अडकवतात. आणि म्हणून बोलले विंचू सर्प विखार, त्याशी माझा नमस्कार दुरून या. हे सगळे वेगवेगळे विंचू सर्प विखार असतील ना, त्यांना दुरूनच आपण नमस्कार करायला शिकलो पाहिजे. त्या गुप्त कल्पना कोणास कळाव्या, कोणे येऊन आटोपाव्या, ज्याच्या त्याने कराव्या बळकट बुद्धी. बोलले आता आपला विचार आपल्यालाच करायचा आहे, आपला आपण करावा विचार. तरावया पार भवसिंधू. बोलले बाहेर संसारात पण अत्यंत सजग राहावं लागेल. हे अशा गोष्टी केव्हा घडतात? हे फसवणूक, हे आपण कुठेतरी बेशुद्धीमध्ये असलो ना, तेव्हा हे सगळं होतं. कुठेतरी अतिरिक्त लोभामध्ये, कुठेतरी अतिरिक्त वासनांमध्ये लिप्त असणारा आपण असू, तेव्हा बोलले हे काय होतं? त्याचे करण्याची बावळे. त्याने काही कुठे तो काय करतो आहे, कुठे काय, कसं काय, त्याला तारतम्य त्याला कळत नाही, किंवा त्याला त्याच्या डोक्यात तशी विचार येत नाही. मग यासाठी काय करावं लागेल? बळकट बुद्धी करावी लागेल. बळकट बुद्धी कशी होईल? तर बोलले जावे सद्गुरू, परमार्थामध्ये यावं लागेल. परमार्थाची शिकवण अंगीकारावी लागेल. आणि शिकवण अंगीकारणं म्हणजे काय आहे? सगळं ते शिकवण जे सांगितली ना, लोभ नको, हे नको, ते नको, ते सगळं टाळावं लागेल.
आणि जे करायला सांगितलं आहे, श्रवण करा, उपासना करा, निजध्यास करा, उत्तम क्रिया करा, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग त्याच्यातून काय होतं, अंतःकरण आपलं काय होतं, बळकट होत जातं. बळकट बुद्धी मग त्या ठिकाणी प्रकट होते. ज्यासी उपाधी आवरेना तेने उपाधी वाढवाविना, सावचित करून या मना समाधानी असावे. बोले आपल्याच्यानं ही उपाधी आवरल्या जात नाही, म्हणून हे उपाधी आपण काय करावी, बोलले त्या ठिकाणी वाढवू नये, शक्यतो सुरूच करू नये, शक्य तेवढं या उपाध्यांपासून अलिप्त राहावं. उपाधी वाढवायचीच नाही. धाव धाव उपाधी वेष्टी, आपण कष्टी लोक. बोले आपण आपल्याला काय आहे, सवय पडलेली आहे धावायची. म्हणजे धावायचं आणि उपाध्या वाढवायच्या, उपाध्यांना पकडायचं. आणि आपल्याला असं शांत बसलं बोर होतं. आजकाल ते लोक मोबाईल वगैरे बघतात, रील्स वगैरे बघतात, 10 सेकंदात नवीन व्हिडिओ, 10 सेकंदात नवीन व्हिडिओ, नवीन इमोशन. मग याच्यानं काय होतं, आपल्याला असं आपले सगळं ते डोक्यातले सगळे केमिकल लोचा होऊन जातो. म्हणजे काय, सगळे वेगवेगळे केमिकल्स सगळे ते डोपामाइन वगैरे अतिरिक्त केव्हाच्या केव्हा बेटाईम कशाच्या कसे स्रवतात. आणि मग आपल्याला सतत काहीतरी हवं असतं, नसेल तर मग बोर होतं म्हणून मग आपण काहीतरी आणखी कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी धावत बसतो. आणि धावलं म्हणून काय होतं, मग आपण कष्टी लोकही कष्टी, आणि हे कामा नये गोष्टी कुसमुसेची. कुसमुस असंतोष, असं चिलबिल छिनबिन राहून उपयोगाचं नाही. असं छिनबिन राहून उपयोग नाही. तर बोलले त्यासाठी शांत अंतःकरण, स्थिर अंतःकरण, आणि बोलले हे सगळं धाव करून शांत व्हावं लागेल, स्थिर व्हावं लागेल, शरण जावं लागेल. शरणाच्या बाहेर असं देहानं कुठे शरण जाता येतं का, नाही. मन बुद्धीनं आपल्याला भगवंताला शरण जावं लागेल. ते मन आणि बुद्धी ही त्याच्यापाशी ठेवावी लागेल. म्हणजे काय, सतत ऐनकेन प्रकारे मन बुद्धी त्याच्यामध्ये लावावी लागेल. त्याला म्हणतात मनबुद्धीने शरण जाणं. आणि मग हे आपले कष्ट त्याच ठिकाणी हरण होऊ शकतात. अन्यथा असं धाव कष्टी, आपणही कष्टी, लोकही कष्टी, हे कामा नये गोष्टी कुसुमुसेची, अशी अवस्था आपली होणार आहे. असंतोष आपल्याकडे कायम असा धगधगत राहील. लोक बहुत कष्टी झाला, आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला कासयासी. आपणही कष्टी व्हायचं, इतरांना पण त्रास द्यायचा, हे असा गलबला कशापायी करायचा, अजिबात करायचा नाही. आपणही शांत राहायचं, आपणही आनंदानं राहायचं, इतरांना देखील आनंद प्रदान करायचा. आणि आपणही अत्यंत त्रासला, व्यर्थची केला गलबला कासयासी. कशाला उगाच गलबला करायचा, गलबला करूच नाही. असो उपाधीचे काम ऐसे, काही बरे काही कानोसे, सकळ समजून ऐसे वर्तता बरे. आता हे उपाधीचं काम आहे. आता हे आपण काही कोणी मुद्दाम करत नाही, हे उपाधीचं कामच असं आहे. उपाधी आपण नाही चिकटलो ना, तर ती उपाधी आपल्याला येऊन चिकटते. आपण जेव्हा आता आपल्याला समजलं की पण मन बुद्धीने आपण भगवंताला शरण जाऊया, मग आपण काय करतो, सगळं आपलं मन बुद्धीकडे लावण्याचा प्रयत्न करतो. नेमकं अशा वेळेस काय होतं की ज्या अशा काही उपाध्या, नवीन उपाध्या येतात की ज्यांच्याकडे आपण, किंवा ज्या आधी आपल्याला भाव देत नव्हत्या, किंवा ज्या आधी आपल्याला सापडत नव्हत्या, लोभाची असेल, एखाद्याला आपण आधी एखाद्या गोष्टीबद्दल विचारलेलं असेल, तेव्हा तो नाही म्हणाला, आणि आता आपण सगळं नको म्हणून सगळं सोडायचं म्हणून करायला गेलो की त्याचा फोन आला. हा बोलले करूया आपण, ते दोघं मिळून करूया, तिघं मिळून करूया. पण आता झाला विषय असा की ती गोष्ट होती थोडीशी चुकीची म्हणा किंवा अविवेकाची. मग काय झालं, मग आली वेळ आता विचार करण्याची. त्याला आपण आधीच विचारलेलं, त्याच्यामुळे त्याला एकदम नाही म्हणता आलं नाही. आणि इकडे आता शिकवण बळकट बुद्धी झाल्यामुळे करू देखील वाटत नाही. मग असा पेच प्रसंग सगळे उभे राहतात. आणि म्हणून असं बोलले आपण बळकट बुद्धी केली पाहिजे, व्यर्थचा गलबाला करूच नाही, उपाधीच्या नादी लागूच नाही. आता ठीक आहे, थोडा त्रास होईल, पण स्पष्टपणे नकार अशा ठिकाणी आपल्याला देता आला पाहिजे.
असो उपाधीचे काम असे, काही बरे काही कानोसे, सकळ समजून ऐसे वर्तता बरे. लोकांपासी भावार्थ कैचा, आपण जाग व्हावा तयांचा, शेवट उपंढर कोणाचा पडोच नाही. आपलाही भावार्थ आपण शुद्ध ठेवावा, लोकांचाही भावार्थ आपण जागवला पाहिजे. लोकांचंही हित होईल, आपलंही हित होईल असं काहीतरी बघितलं पाहिजे. अंतरात्म्याकडे सकळ लागे, निर्गुणी हे काहीच न लगे, नाना प्रकारीचे दगे चंचळामध्ये. मग आता हे सगळ्या उपाध्या का येत आहेत? साधं सोपं सरळ आहे. आपण आपला स्तर जो आहे, कुठला स्तर, विवेकाचा म्हणा, बुद्धीचा म्हणा, तो कुठपर्यंत आहे? तर तो बोलले आपल्या मन स्तरावर आहे म्हणा, किंवा आणखीन त्याला आपण म्हणूया की मायास्तरावर आहे. जेव्हा आपण मायास्तर, देहस्तरावर, देहबुद्धी स्तरावरून निघून इकडे बोलले अंतरात्म्याच्या स्तरावर, म्हणजे थोड्या डीपमध्ये म्हणा किंवा विवेकाच्या, जाणीवेच्या स्तरावर जर आपण गेलो तर बोलले काय होतं, तर ह्या गोष्टी उपाधी आहेत, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही किंवा हे काही कामाचं नाही हे आपल्याला कळायला लागतं. पण आधी थोडंसं त्यासाठी जावं लागेल, थोडंसं मेहनत कष्ट घ्यावं लागतील. श्रवण असेल, उपासना, नामस्मरण असेल, थोडासा त्रास, थोडंसं प्रलोभनांना थोडंसं बाजूला लोटावं लागेल. आणि मग काय होईल बोलले, हे असं सगळं जर केलं ना, मग आपण निर्गुणाकडे आपला प्रवास सुरू होईल, अंतरात्म्याच्या दिशेनं आपला प्रवास सुरू होईल. तेच परमेश्वराचं रूप तिथेच भेट होते. आणि मग शुद्ध विश्रांतीचे स्थळ एक निर्मळ निश्चळ, तेथे विकारची सकळ निर्विकार होती. अशा पद्धतीनं ते शुद्ध विश्रांतीचं स्थळ, निर्मळ निश्चळ सगळं स्थळ बोलले, त्या ठिकाणी आपल्याला गवसतं, लाभतं, चित्त शांत होतं, मनाला विश्रांती मिळते. उद्वेग अवघे तुटून जाते. कुठे? देवापाशी, देवाच्या गावापाशी, देवाच्या सगळ्या ध्यासामध्ये, देवाच्या सगळ्या मार्गामध्ये, बरं का. असं इकडे परंपरा संसारामध्ये कुठलाच असा एक मार्ग नाही की तिथे विश्रांती मिळेल, प्रॉफिट भरपूर मिळेल. बरेच असे व्यवसाय, बिझनेस सगळं आहे, पण समाधान, विश्रांती, आनंद हे फक्त परमार्थामध्ये. बाकीचं प्रॉफिट, पैसा हे सगळं तिकडे मिळेल, पण त्याच्यातून आणखी नवीन उपाध्या उभ्या राहतील. म्हणजे एका अर्थानं मोठ्या दुःखाकडे ती आपली वाटचाल असणार आहे. म्हणून शुद्ध विश्रांतीचे स्थळ ते एक कोण? सद्गुरू चरण. ते कोण? ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. निर्विकार होती. उद्वेग अवघे तुटोनी जाती, मनास वाटे विश्रांती, ऐसी दुर्लभ परब्रह्म स्थिती विवेके सांभाळावी. अशी स्थिती प्राप्त करावी आणि तिचा सांभाळ करावा. आणि मग कळून येतं की आपणास उपाधी मुळीच नाही. ह्या विवेक, ही स्थिती आली ना अंतःकरणामध्ये, की कळून येतं की ह्या उपाध्या बिपाध्या आपण यांच्या मागे धावत होतो, पण ह्या आपल्या नाही. हे टाईमपास आहे, हे पिक्चरचा एक काही पात्र आहेत, ऋणानुबंध मिळालेले आहेत, जे समर्थांनी आधीच सांगितलं. हे येतात जातात, काही विषय नाही, येत जात राहतात, आल्या गेल्याची शिती नाही, ऐसे झाले पाहिजे. हे असं आपण निश्चितपणे केलं पाहिजे. जो उपाधीस कंटाळला तो निवांत होऊन बैसला, आटोपेना तो गलवला आकाश. आता एक मर्म आहे याच्यामध्ये, उपाध्यांचा कंटाळा आला पाहिजे, उपाध्यांचा कंटाळा आला पाहिजे, तरच निवांत होता येईल. उपाध्या करून निवांत मिळेल, शक्य नाही. म्हणजे काय, संसाराची सगळ्या उपाध्या, मीपणाच्या, अहंतेच्या, लोभाच्या, वासनेच्या, त्या सगळ्या उपाध्या आहे ना, त्याच्यामधून त्यात बोलले शीनच उभा राहणार आहे. त्याला कंटाळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आतमध्ये निवांत उभा राहत नाही. आणि समर्थ म्हणाले, ठीक आहे बाबा, निवांत विवांत जाऊ दे, पण तू असंही तुझ्याकडून ते आवरलं जाणार नाही, आवरलं जात नाही. कशाला रिकामे कामं करतो? करूच नाही.
काही गलबला काही निवळ. करायचं असेल तर बाबा जे आवश्यकच आहे, थोडंसं एक कार्याकारण पोटापुरतं, चार प्रपंच आहे, कामधंदा आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे, आवश्यक आहे, शास्त्रानुसार आहे, धर्मानुसार आहे, करावंच लागेल. काही गलबला काही काळ, ऐसा कंठित जावा काळ. आता एकदम संसार प्रपंच सोडून तरी चालेल का? नाही, चालणारच नाही. ते करावं, काही गोष्टी कराव्याच लागतील ना. मग तो थोडासा गलबला आणि मग उरलेला बराचसा वेळ इकडे वेळ परमेश्वरी लावावा, भगवंती लावावा, परमार्थी लावावा, जेणेकरिता विश्रांती वेळ आपणासी फावे. मग मग बघ काय मिळणार आहे, कशासाठी आहे हे सगळं? आपल्यासाठी आहे. उगाच आपल्याला समर्थ काय असे उगाच आपल्याला फसवू बघत आहे का? की समर्थांचा काही फायदा आहे का? की समर्थांनी इकडे आपल्याला जोडलं म्हणजे समर्थांची चेन मार्केटिंग तयार होणार आहे आणि समर्थांच्या खात्याला प्रत्येक सभासदाचा, श्री सदस्याचा, दासाच्या सगळा परमार्थ करण्याबद्दल बोनस जमा, असं काही आहे का? नाही. बोलले कशासाठी आहे? विश्रांती. कोणासाठी? आपल्या मनाला विश्रांती आणि समाधान. उपाधी काही राहत नाही. काही कशाचं राहत नाही. जे आहे ते आतमध्ये परमार्थ, सद्गुरू शिकवण आणि आम्ही केलेले सत्कर्म राहतात, पुण्यमार्ग राहतो. म्हणून बाकीच्या उपाध्यांचा आपण त्या ठिकाणी त्यांना अवहेर करावा, त्यांना बाजूला करावं आणि स्वतःचं एक समाधान अबाधित राहील, शांती अबाधित राहील हे बघावं. नरदेह प्राप्त होत नाही क्षणक्षण आणि आयुष्याचं सार्थक करावं, कारण हा नरदेह पुन्हा नाही. थोडक्यात काय, जमेल तेवढ्या सांसारिक लोभाच्या, कामाच्या, वासनांच्या, अहंकारांच्या उपाध्या सोडून सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवाची बोलिला. आणि मग काय प्राप्त होतं? मनास होय विश्रांती आणि समाधान. म्हणून उपाधी काही राहत नाही, समाधाना एवढे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही क्षण क्षणा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उपाधी लक्षण निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.